नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी आता 5 वर्ष करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला। राज्यातील 6000 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला। यासाठी सुधारित 37,000 कोटी खर्चास सुद्धा मान्यता देण्यात आल्याचं सध्या समजतंय। विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती मिळणार आहे, त्यासाठी 149 कोटींची मान्यता देण्यात आली आहे। मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय आता या बैठकीतून घेण्यात आल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय निर्णय झालेले आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर यामध्ये नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्ष करण्यात आलेला आहे। 6000 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण आणि यासाठी सुधारित 37,000 कोटींची मान्यता। यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट देण्यात आली आहे। मार्च 2025 पर्यंत ती शिथिल असेल। मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय आता याचा लाखो नागरिकांना लाभ मिळणार आहे। विदर्भ मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती मिळणार आहे आणि यासाठी 149 कोटींची मान्यता देण्यात आली आहे। डेक्कन कॉलेज, भोकले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील ही कामपूर्ती झालेली आहे। शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळतं।